वसविली द्वारका नगरी. रत्नजडित सिंहासनावर बसणारा माझा भगवंत, पण अंतःकरणाची स्थिती ही वैराग्यपूर्ण आहे. सोन्याची नगरी वसवली, स्वतः भगवंत त्या नगरीत राहतायत. वसविली द्वारका नगरी रण छोड राय रुक्मिणी सत्यभामेने इंद्राच्या मदतीसाठी धावला स्वये जगजेठी. धावला स्वये जगजेठी भामेला भरुनी हाती. नरकासुर वध हो झाला प्राजक्त अंगणी फिरला. नरकासुर वध हो झाला प्राजक्त अंगणी फुलला. प्राजक्त अंगणी स्वतःला रणछोड राय असं म्हणून घेतलं. नामाभिमान रणांगणातून पळून गेला म्हणून निंदा केली, पण देव म्हणाले असू दे ना. द्वारका नगरीची भगवंतांनी स्थापना केली आणि देवाचा प्रथम विवाह झाला आईसाहेब रुक्मिणी साहेबांसोबत. आईसाहेब जगदंबा साक्षात आदिशक्ती रुक्मिणी. भीष्मक राजाची मुलगी भीमकी आणि कुंडिनपूर विदर्भ प्रांतामध्ये जिने माया रुक्मिणीच्या रूपाने अवतीर्ण झाली होती, त्या ब्रह्माला प्राप्त करण्याकरता विवाह सोहळा पार पडला. आर्यावर्तातल्या प्रमुख अष्टनायिका म्हणजे पहिली रुक्मिणी आणि नंतर मित्रविंदा, प्रियंवदा, कालिंदी, लक्ष्मणा, रोचना, सत्यभामा अशा सगळ्या 8 अष्टनायिका देवांच्या. आणि देवाचा आता प्रपंच छान झाला. गृहस्थाश्रमी एक देव आलेल्या अतिथीचा सन्मान करायचे. अत्यंत सुंदर असा त्यांचा प्रपंच चालू असताना एक घटना घडली. नरकासुर नावाचा तो राक्षस, त्यांनी आपल्या कैदेमध्ये आर्यावर्तातल्या जवळजवळ 16,100 स्त्रियांना डांबून ठेवलं. त्याचा परिणाम असा झाला, तो एवढ्यावर थांबला नाही, अनन्वित अत्याचार जनतेवर करतोय आणि इंद्रपद मिळवण्याकरता इंद्रावर स्वर्गावर स्वारी केली. म्हणून इंद्राने भगवंतांना मदत मागितली आणि भगवंत इंद्राच्या मदतीकरता या युद्धाला निघाले. युद्धाला जाताना बरोबर घेतलं सत्यभामा देवींना. सत्यभामा देवींचा युद्धातला पैलू चांगला होता. म्हणजे ते असं नाही फक्त शब्दाची लढाई आपण खेळतो, शब्दाची नाही. त्या हातात धनुष्यबाण घ्यायच्या, देवाला म्हणायच्या काय मोठमोठीची लढाई खेळताय, द्या माझ्याकडे ते धनुष्य. असा पराक्रम होता सत्यभामा देवींचा. सत्य भा आणि मा, सत्य जिथे सत्य आहे तिथं विजय आहे. भा बुद्धी प्रतिभा जिथे आहे तिथं विजय आहे. आणि मा म्हणजे लक्ष्मी, जिथे लक्ष्मी आहे तिथे विजय आहे. सत्यभामा देवींना घेऊन भगवंत त्या युद्धामध्ये गेले. युद्ध प्रचंड युद्धाच्या धनुष्यक्रीमध्ये रात्रीच्या वेळी नरकासुर संपला आणि त्याच्या तावडीतल्या त्या 16,100 स्त्रिया
सुखरूपपणे बाहेर आल्या. सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला देवाला पाहायचंय. सत्यभामा देवी म्हणाल्या, आमच्या यांचा रंग असा पक्का आहे, तो काही रात्रीच्या अंधकारात दिसणार नाही. तुम्ही काय करू शकता? त्या म्हणाल्या, आम्ही एक व्यवस्था करतो, आम्ही दिवे लावतो, दिवे घेतो हातात आणि ओळीने उभे राहतो. दिवा प्रज्वलित करून प्रत्येकीने आपल्या हातात ते दिवे घेतले आणि ओळ आवली केली, दीपावली ती आपण साजरी करतो. नरक चतुर्दशीला भगवंतांना या सगळ्या स्त्रियांनी ओवाळलं, पराक्रमाचं दर्शन घेतलं आणि आता भगवंत यांचा निरोप घेऊन निघाले तर या रडायला लागल्या. रडायला लागल्याबरोबर भगवंत म्हणाले, काय झालं, रडता का तुम्ही? त्यांनी सांगावं, आता आम्हाला तुम्ही जा म्हणून सांगताय, पण आम्हाला स्वीकारणार कोण? आम्हाला आपलंसं करणार कोण? आम्ही राक्षसाच्या बंदिवासातल्या पोरी, कुमारिका, आम्हाला कोण आमची घरातली माणसं आम्हाला स्वीकारणार नाही, समाज आम्हाला स्वीकारणार नाही. आम्ही जाऊ कुठे? आम्ही राहू कुठे? मंडळी, अमर्याद पुरुषोत्तम का भगवंतांनी हा अवतार घेतला असेल? रामावतारामध्ये खूप जणांच्या इच्छा अपेक्षा नाही पूर्ण करता आल्या, मर्यादा पुरुषोत्तम होते. प्रत्येकाला वचन देऊन ठेवली होती, पुढच्या जन्मात, पुढच्या अवतारात. हा अमर्याद पुरुषोत्तमाचा अवतार स्वतःची ओळख करून देताना सांगतात, एक फोटो होता भगवंतांचा मी पाहिलेला, त्याच्या खाली वाक्य लिहिलं होतं, डोंट फॉलो मी, ओनली लव्ह मी. मला फॉलो करायला जाऊ नका. सध्या फॉलोईंगचा जमाना आहे, आम्ही तुम्हाला फॉलो करतो, आम्ही फॉलो करतो. फॉलो नको त्यांना नाही करायचं तर रामांना, आमच्या छत्रपतींना, कृष्ण परमात्म्याला. भगवंत स्वतः म्हणतात, कारण माझं जर अनुकरण तुम्ही करायला गेला तर तुम्ही फसणार आहे. कारण मी उत्तम चोरी करायचं, मी उत्तम खोटं बोलायचं, माझ्या आईचा मी 1000 वेळा मार खाल्लाय. मला फॉलो करायला गेला म्हणून भगवंतांचा विचार महत्वाचा आहे. कृष्णाचा विचार, रामाचा आचार आणि हरिनामाचा उच्चार. रामनाम आम्हाला निर्विषय बनवेल, कृष्णनाम आम्हाला निर्विचारी बनवेल आणि हरिनाम आम्हाला निर्विकल्प बनवेल. आणि मग सद्गुरूंचा अधिष्ठान किंवा सद्गुरूंची कृपा असेल तर आम्ही निर्लेप पदापर्यंत जाऊ. असा भगवंत, त्याची कृपा. नरकासुराला संपवलं, युद्ध जिंकलं. या मुलींचं हे गाणं देव ऐकतायत. देवानी सांगावं, चला तुमच्या सगळ्यांचं दुःख मी दूर करतो, काळजी करू नका. जगाने मला काही म्हटलं तरी आता चालेल, आता मी परवा करत नाही. माना मानव वा परमेश्वर, मला तुम्ही माणूस म्हणा, देव म्हणा, मला फरक पडत नाही. मी स्वामी पतितांचा भोगी म्हणून उपहासा, मी योगी कर्माचा, मी कर्मयोगी आहे. माना मानव वा परमेश्वर, स्वामी पतितांचा भोगी म्हणून उपहासा, मी योगी कर्माचा. अवस्थेला, हे भगवंतांचं स्वगत आहे. स्वतः आपल्याला वाटतं गदिमांचे शब्द आहेत, आणि गदिमांचे नाही, बाबूजींचे स्वर आहेत. पण विदर्भातले कवीश्वर नावाचे कवी आहेत, त्यांचं हे काव्य जणू काही देवाने स्वगत गायलं.
देवाने या सगळ्या स्त्रियांना सोबत घेतलं. वर्णन आहे भागवतामध्ये, एका मुहूर्तावर या सगळ्या 16,100 स्त्रियांशी विवाह केला. पती म्हणून पत्नी स्वरूपामध्ये सगळ्यांना स्वीकारलं आणि देवाचा गृहस्थाश्रम सुरू झाला. दिवसामागून दिवस निघाले पुढे. या युद्धानंतर इंद्राने प्रसन्न होऊन भगवंताला एक स्वर्गीय वृक्ष भेट दिला होता, प्राजक्त पारिजात. तो वृक्ष भगवंतांनी सत्यभामा सोबत होती त्या युद्धामध्ये, म्हणून सत्यभामा देवींच्या महालासमोर लावला. त्याचा परिणाम असा झाला, प्रचंड पारिजातक बहरायचा, भरपूर फुलं, पण वाऱ्याच्या सहाय्याने, वाऱ्याच्या माध्यमातून ती सगळी फुलं शेजारच्या महालाच्या अंगणात पडायची आणि तो शेजारचा महाल होता रुक्मिणीबाईंचा. त्या दिवसापासून गृह कलह सुरू झाला. म्हटलं असं देवाला सुद्धा चुकलेलं नाही हो. बघा, द्वारकाधीश भगवान गोपाल कृष्ण, पण इतकी चिंता आणि मग या सगळ्याचं टेन्शन यायला लागलं देवाला, फ्रस्ट्रेशन यायला लागलं. झालं असं की देव असे संध्याकाळची यादव मंत्र्यांची सभा सगळी संपली, वीर सगळे निघून गेले आणि देव संध्याकाळी बसलेत सभेत. मला या टेन्शन मधून कोण बाहेर काढेल, मला या चिंतेतनं कोण बाहेर काढेल. आता देवावर संकट, आपल्यावर संकट आलं की आपण देवाला आठवतो, देवावरच संकट आल्यावर देवाने कुणाला आठवायचं. देव संतांना आठवताय. आणि त्यावेळी आमच्या या गादीचे मालक आले. नारायण 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 नारद महर्षी आले, भक्तीचे आचार्य, भक्तीचे वल्लभ असलेले देवर्षी. देवर्षींनी पाहिलं भगवंतांना. देवर्षी आल्याबरोबर देव उठले आणि या 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 नारदा, स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे. खांद्यावर हात ठेवला. किती आतिथ्य करावं. आपल्या अर्ध्या आसनावर आणून बसवलं नारदांना. नारद मनात विचार करतायत, अहो ते काही साधं काम नव्हतं. समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरची सुरकुती कारणासह टिपणारे नारद होते. काय झालंय विचारायची गरज नाही. देवा कसली चिंता आहे का, आज अतिरिक्त स्वागत चाललंय माझं. आणि माणसानं सावध राहावं. खूप गोड माणूस बोलायला लागलं की, आपण म्हणतो ना, जास्त गोड समोरचा माणूस बोलायला लागलं की, असं नारद म्हणाले, काहीतरी देव, काहीतरी पाणी मुरतंय म्हणाले, कुठेतरी ड्युटी आहे आपल्याला. सांगा ना देवा, कसली चिंता आहे. नेहमी प्रसन्नमुख असणारे तुम्ही द्वारकाधीश, आणि आज कसली चिंता खातीये. भगवंत म्हणाले, काय सांगू नारदा, कधी कधी पराक्रम असा मुळावर येतो. मिळणाऱ्या भेटींमध्ये संबंधात गाठी निर्माण होतात. आता करायचं काय, झालंय काय देवा. सगळा प्रसंग सांगितला. नरकासुरवध झाला. या युद्धामध्ये स्वर्गीय प्राजक्त वृक्ष मिळाला, इंद्राकडून भेट. तो वृक्ष आणून सत्यभामेच्या महालात लावला. त्याची सगळी फुलं शेजारी रुक्मिणीच्या अंगणात पडायला लागली. माझी रुक्मिणी मुलखाची बोली, रोज त्या फुलांचा हार करून माझ्या गळ्यात घालते. तरी मी आठवणीला हार काढून ठेवतो. पण एखाद्या दिवशी जर विसरलाच आणि तो सत्यभामेने पाहिला तर मला घरचा आहेर मिळतोय रोज. मी करू काय नारदा, मला सोडवा या संकटातनं. नारद म्हणले, देवा एवढंच ना, सोडवतो. 15 मिनिटात, 9:15ची वेळ दिली. 15 मिनिटात हे संकट दूर करूया आपण. मी आता सत्यभामेकडे जातो, थोडं नाटक करायला लागेल. अरे नाटक मी लहानपणापासून करतो म्हणाले नारदा, मला काही नवीन नाही. थोडंसं नाटक करूया. मी आता सत्यभामेच्या महालात जातो, तिथली काय परिस्थिती आहे ती पाहतो आणि तुम्हाला निरोप देतो. माझा निरोप आला की लगेच या, उशीर करू नका, 9:15च्या आत या. भगवंत म्हणाले, चालेल नारदा, मला या संकटातनं सोडवा, कारण मी विटलो म्हणाले या संकट, या प्रापंचिक त्रासाला, कटकटीला व्यापून गेलो. नारद महर्षी गेले. सत्यभामेच्या महालाच्या समोर ती अशी सौंधावर उभी होती, कमरेवर हात ठेवून. त्या प्राजक्ताला खाऊ गिळू अशा नजरेने त्याच्याकडे बघते. मेल्याने आल्या दिवसापासून उच्चार म्हणलाय नुसता, कारण सगळी फुलं तिकडे पडतायत आणि मी माझं खत, माझं पाणी, मी सगळं त्याची मशागत करायची, त्याची निगा राखायची, आणि फुलं तिकडे रुक्मिणी आईसाहेबांना, रुक्मिणीबाईला. नारदाने तिची ती व्यथा पाहिली. सत्यभामेच्या अंतःकरणाचं काय होतं. बहरला पारिजात दारी, फुले पडती शेजारी, फुले पडती शेजारी.
ही अवस्था पाहिली. देवर्षींनी तिला विचारलं, भावे काय कसली अस्वस्थता आहे, काय एवढी खिन्न आहेस? सांगावं, ही सगळी फुलं तिकडे पडतायत नारदा. कोणाने तिकडे आणा ती कुऱ्हाड आणि या प्राजक्ताला माझ्या समोरून नाहीसं करा. मुले कुठार प्रहार करणार एवढ्यात नारद म्हणाले की अरे 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 थांबा मूर्खांनो, तिकडे सरकार झाडं लावायला अनुदान देते आणि तुम्ही खुशाल उभी झाडं तोडून टाकता. थांबा, काही यातलं करायची गरज नाही. सत्यभामे काय म्हणणं तुझं? भामेने सांगावं, नारदा मंडळी हरिविजय नावाचा ग्रंथ आहे आणि त्यामध्ये श्रीधर कवींनी या प्रसंगाचं वर्णन केलंय. श्रीहरी कवी म्हणाले, सत्यभामेने तिचं स्वगत सांगितलं. मज मनीचा हाची भाव, जन्मोजन्मी कृष्ण रमना हो, पावावया सुगम उपावो व्रत तपेकी दाने. मला काही नको, म्हणजे मला कृष्ण परमात्मा फक्त माझ्या एकटीचे झाले पाहिजे. जन्मोजन्मी जन्मोजन्मी देव मला प्राप्त व्हावे. आता या तिच्या भक्ती प्रेमाला त्याच्यामध्ये शंका नव्हती, पण त्या भक्ती प्रेमाला एक असूयेचा, एक मत्सराचा आणि एक अहंकाराचा तंतू चिकटलेला होता. बस एवढा काढायचा होता. नारद म्हणाले, एवढंच आहे ना, मग त्याच्याकरता झाड तोडू नकोस. देव तुला जन्मोजन्मी मिळावे अशी इच्छा आहे? हो, मग या जन्मी त्यांचं दान करावं लागेल. जन्मोजन्मी जी व्यक्ती किंवा जी वस्तू आपल्याला प्राप्त व्हावी असं वाटतं, त्या व्यक्तीचं किंवा त्या वस्तूचं दान या जन्मात करावं लागतं. तुझं भगवंतावर प्रेम आहे, तुला भगवंत हवे जन्मोजन्मी, तर तू या जन्मात त्यांचं दान करून टाक. सत्यभामा हो म्हणाली, चालेल म्हणाले. देवर्षी तुम्ही म्हणाल तसं, पण कृष्ण माझे एकटीचे झाले पाहिजेत. झालं, दान द्यायचे. आता घेण्याचा अधिकार ब्रह्मवृंदांचा. बोलावलं, सगळ्यांना वाटलं दुसरं काहीतरी दानात मिळणार आहे म्हणून आले सगळे, मोठी मोठी पोती घेऊन आले. सत्यभामा देवी दान देणार आहे, पण आल्यानंतर कळालं की दानात कृष्णाला घ्यायचंय. सगळे माघारी निघाले. मंडळी किती विपर्यास आहे ह्या. आम्हाला देव नकोय, देवाकडून सगळं पाहिजे. कारण देव मिळाला तर लौकिकाला तिलांजली द्यायची वेळ येईल, भौतिकाशी तडजोड करायची वेळ येईल. आम्ही भौतिकात रमणारी माणसं, देव कसा आम्हाला हवाय, देवाकडून सगळं मिळावं. सगळे निघून गेले. भावेचा संकल्प कसा पूर्ण होणार? नारद म्हणले, बघ आता वेळ कमी आपल्याकडे, मलाच देऊन टाक दान. गंध अक्षत फुलांसह संकल्प सोडला. उदक नारदांच्या हातावर सोडण्यात आलं आणि नारदांचा निरोप तिकडे पोहोचला. आणि ते आले, तयारीतच होते ना. ते आले. नारद म्हणले, देवा चला आता इथं थांबायचं. नारद म्हणती श्रीकृष्णाला, नारद म्हणती श्रीकृष्णाला, नारद म्हणती श्रीकृष्णाला, माझ्या संगे वीणा उचला. मोरपिसांचा मुकुट कशाला, पंचा गुंडाळा कमरेला, बाजूबंद तो काढून ठेवा, पितांबर तो सोडून ठेवा. कशाला करायचं सगळं? आता हे सगळं वैभव उतरवा आणि आमच्या भागवत पक्षाला तुमच्यासारखा खंबीर कार्यकर्ता मिळाले. तुम्ही चला आमच्या बरोबर आता देवा. निघाले भगवंत नारदांच्या सोबत. भावे आता येतो आम्ही, भावे आता येतो आम्ही, भावे आता येतो आम्ही, डोळ्यामध्ये कशाच पाणी. आता काय झालं रडायला? देवाला दान केलंस ना, मग रडते कशाला? मिळेल ना तुला तो जन्मोजन्मी. ती म्हणाली, असं नको होतं मला या जन्मात ते हवे. कुठून बुद्धी सुचली आणि नारदांच्या बोलण्याला फसले, असं झालं तिला. भावे आता येतो आम्ही, डोळ्यामध्ये कशाच पाणी, देवर्षींचे पाय भरून कृष्णासाठी खरी विनवणी. सांगा आता उपाय काही, कृष्णा वाचून जीवन लागी. सांगा आता उपाय काही, कृष्णा वाचून जीवन लागी. नारदा, दुसरा उपाय सांगा, पण देवाला घेऊन जाऊ नका. तर द्वारकेतनं कृष्णच निघून गेला तर काहीच अर्थ राहणार नाही. देवाला घेऊ नका. आणि ही सगळी बातमी द्वारकात सगळीकडे पसरली की नारद कृष्णाला घेऊन चालले. भामेनी नारदांना दान, कृष्णाला दान दिलं नारदांकडे. सगळे द्वारकावासी संतापले. नारदांना अडवण्याचा, थांबवण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला. नारद निघाले. सत्यभामा खजील झाली. काय बोलायची गरजच नाही, कुठे बोलताच येईना आता. सगळे संतापले सत्यभामेवर. शेवटी बलराम दादा
आले आणि एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जाऊन काही करणं उचित नव्हतं म्हणून नारद म्हणाले, बघा कृष्ण परमात्मा द्वारका सोडून जाणार नाही, सत्यभामेचा संकल्प पण पूर्ण होईल आणि कृष्ण सुद्धा द्वारकेत राहील असा एक सुवर्ण मुद्दा तुम्हाला सांगतो. कृष्णाच्या भारोभार अशी एखादी वस्तू तुम्ही मला द्या आणि हा संकल्प तिचा पूर्ण होईल आणि कृष्ण तुम्हाला घेऊन टाका. आता कृष्णाच्या भारोभार काय द्यायचं तर द्वारका नगरी सोन्याची सुवर्णाची नगरी असलेली कृष्णाच्या वजनाबरोबरचं सोनं दुसऱ्या पारड्यामध्ये ठेवायचं, कृष्ण परमात्मा एका पारड्यामध्ये अशी तुला करायची आणि तेवढं सोनं मला तुम्ही द्यायचं, मी घेऊन जाणार, सत्यभामेचा संकल्प पूर्ण होईल. एवढं ऐकलं, सगळ्यांनी होकार दिला आणि मोठा तराजू मोठं पारडं उभं केलं त्या दरबारामध्ये. एका पारड्यामध्ये भगवंत बसले स्वतः आणि एका पारड्यामध्ये द्वारकेतलं सगळं सोनं येऊन पडायला लागलं. हरिभक्ताने विकण्यासाठी देव भांडीला संसारी, या धनिकानो धन घेऊन या भरले या बाजार. देव बसले पाहिजे. श्रद्धा वैभव निरर्थ झाले, तंत्रातून सामर्थ्यही सुटले, भावभक्तीच्या कीर्तन रंगी हरिनाचत आला. बघा हो अगम्य प्रभुलीला. पारडा इंचाने सुद्धा देवाचा हलेला. सगळ्यांचं सोनं येऊन पडलं, द्वारका अख्खी सोन्याची, सगळं सोनं दुसऱ्या पारड्याला आहे. पण देवाचा पारडा हलेना. शेवटी सत्यभामा खजील झाली. सत्यभामा देवीने आपल्या अंगावरचे दागिने मंगळसूत्रा व्यतिरिक्त पारड्यात ठेवले तरी देवाचं पारडं इंचाने हालायला तयार नाही. आणि मग मात्र धावत गेली आपल्या महालामध्ये अनुष्ठानाकरता बसलेल्या जगदंबा स्वरूप आई रुक्मिणी ताईंच्या मागे. कडकडून मिठी मारली, ताई चला, तुमच्याशिवाय आता काही होणार नाही, तुमचं येणं गरजेचं आहे. रुक्मिणी आई साहेब म्हणतात, एरवी फडकारीने तोंड फिरवते मला बघून आणि आज असं घडलंय तरी काय. सगळा घडलेला प्रसंग सांगितला आणि म्हणाले, आई साहेब चला, तुम्ही चला. बरं मौनात होत्या, अनुष्ठान होतं, पण मंडळी कधी कधी अनुष्ठान सोडावं लागतं, नाहीतर अधिष्ठानाला गमवायची पाळी येते. अनुष्ठान बाजूला ठेवलं आणि निघाल्या. काय करावं, तुळशी वृंदावनासमोर गेल्या. तुळशीचं एक पत्र तोडलं, एका तबकामध्ये ठेवलं, कृष्णार्पणमस्तु म्हणून पत्र तोडून तबकामध्ये ठेवलं, नमस्कार केला आणि निघाल्या. तोलण्या कनकासवे कृष्णास भामा सिद्धती. भामा म्हणजे सत्यभामा. तोलण्या कनकासवे कृष्णास भामा सिद्धती, रुक्मरत्ने भूषणे त्या तोलती न च तोलती. भीमकीची तुळस पडता तोल झाला त्या क्षणी, वंदी देवी भक्ती रूपा कृष्णकांता रुक्मिणी जगदंबा माता की. साहेबांनी यावं, त्यांचं येणंच इतकं मांगल्य सूचक होतं. सगळं दुसऱ्या पारड्यातलं सोनं बाजूला काढायला सांगितलं आणि त्या रिकाम्या पारड्यामध्ये आणलेलं एक तुळशीचं पत्र ठेवलं. काय परिणाम झाला असेल. महासती वृंदेच्या पातिव्रत्याचं अतुलनीय वजन आणि सामर्थ्य त्या एका तुळशी पत्रामध्ये होतं. त्याच्या समोर त्रिभुवन श्रीमंताला सुद्धा झुकावं लागलं आणि देव मोजला गेला भक्तीच्या मापाने. आदिशक्तीने भक्ती तत्वते, आदिशक्तीने भक्ती तत्वते कथिले जगताला. हरी हलका झाला बघा हो, हरी हलका झाला बघा हो, हरी हलका झाला. आदिशक्ती
श्री हरी तो झुकला हरी हलका झाला बघाओ हरी हलका झाला बघाओ हरी हलका झाला पंढरीनाथ भगवान की देव मोजला जातो तो भक्तीच्याच मापाने मोजला जातो. तुकोबरायांचं म्हणणं आहे भक्तीची या मापे मोजितो अनंता. झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते. महाराजांच्या चरणी वेडे वाकुडे गाई परी तुझाच म्हणविले या भावाने झालेली कीर्तन सेवा समर्पित करते. आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व श्रोतृवर्ग परब्रह्म स्वरूप बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा. सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते आणि सेवेला विराम देण्याआधी